भरपूर असं तोंड खूप मोठं दिसायचं लई सुजल्यासारखं. आणि आता म्हणायचे चालताना गोळ्या दम लागतोय का? नाही, अजिबात नाही लागत. आता गुडघं लांब गुडघं जाते दुखत्यात? फिरायला. फिरायला जाते लांब सकाळी ना, अजिबात दम नाही लागत, काय नाही. आणि मग जर सुरुवातीला तुम्हाला दम लागत होता? हो, लई दम लागायचा. मग तुम्ही म्हणला असता माझ्याला असं होणारच नाही, दमच लागतोय मला. हो, तुम्ही जर चालायला अर्ध्यातून लागलं सोडून दिलं असतं. हा, येस. काय म्हणले? जर तुम्ही अर्ध्यातून सोडून दिलं असतं, जेव्हा तुम्ही स्टार्ट केली होती तेव्हा तुम्हाला दम लागत होता, तेव्हा जर म्हटला असता पुन्हा वाढलंच असतं मग. आणि तुम्ही जर सोडूनच दिलं असतं अर्ध्यातून, दम लागायचा थांबला असता का वाढला असता? नसता थांबला, वाढलाच असता. वाढला असता. हो. आता दम लागतोय? आता अजिबात नाही लागत. उठावं वाटतं, फिरावं वाटतं, काम करावं वाटतं, म्हणजे आळस नाहीये. येस, ओके. म्हणजे घरच्यांना पण थोडीफार मदत होत असते. हा, सुनबाईंना मदत होती ना. Yes. आणि अजून घरामध्ये कोणी वजन कमी केलंय का मग? हो, मग ते लहान मुलांनी केलं, सुनबाईने केलं आणि मुलींनी पण केलं. काका राहिले? हा, काका राहिले ना. 5 काकांनी माणसांनी घेतलेलं होतं पिऊन. 5 माणसांना वजन कमी केलंय घरात? हो, ओके. सगळे खाते त्यांचं पिते 20 घरचे किलो होते का? कमी झालंय. किती? हा, भरपूर. चहा, दूध, खाऱ्या, बिस्किट, घरचं दुकान होतं. आणि म्हशीचं दूध आहे घरचं. हा, ओके. म्हशीचं दूध खाऊन खाऊन आपण काय झालं? ओके, म्हशीच्या रेडकासारखं झालो असतो. हा, भरपूर दूध येस, प्यायचं, ओके. नुसतं दूध, आणि त्याच्यात चहा टाकायचं. येस, ओके. आणि आता किती किलो वजन कमी करायचं राहिले तुमचं? आता 5 किलो करायचं फक्त? मला. हो, आता होणार नक्की? नक्की. आता विश्वास आहे 100%. आमचे कोच सारखे फोन करीत असते, बापू सर. हा, ओके. आणि तुम्ही या आधी काही प्रयत्न केले का वजन कमी करायला? भरपूर केलेले आहेत त्यांनी. तर काय ते काय केलं तर 25 सांगा बरं मला, थोडक्यात, भरपूर थोडक्यात सांगा. 25-30 किलो मध खाल्ला होता. अजून पण लई खाल्लेलं आहे, पण आता मला नाव सांगताना यायचे. ते खायचे 4-5-6 महिने खायचे. जेवत नव्हते. सकाळी एकदा जेवले, संध्याकाळी जेवत पण नव्हते, तरी वजन वाढायचं. दूध कधी खात नव्हते. काय म्हणायचो, घरचं दूध आहे, तरी पण तुम्ही खायनात. तर ते म्हणायचे नको, आम्हाला कळायचं वजन वाढत म्हणून हे खात नाहीत. मध तर लय घेतलेलं आहे, 25-30 किलो मध पिलेले आहेत. मग किती वजन कमी झालं? काहीच नाही झालं. वजनच कमी नाही झालं? अजिबात नाही. 1-2 किलो व्हायचं, पुन्हा तेवढंच ते वाढायचं. बरं, त्यानं काय गुडघेवर काही दुखायचं राहिलं होतं का मग मध खाल्ल्यानं? नाही, काहीच नाही दम झालं. लागायचा राहिला होता का? ते चालायला जायचे सकाळची, लांब फिरायला जायचे. सकाळी पहाटे 3 ला जायचे आंघोळ करून. तुमचे गुडघे तरी वगैरे राहिले होते, दम लागायचा राहिला होता मध पिल्यावर? नाही, नाही. काहीच फरक आणि नाही इथं पडला. आल्यानंतर सगळं राहिलं? हो, सगळं राहिलं. येस, ओके. बेनिफिट होतं बरं का.